Hello dear students, today we are going to discuss very important part from this chapter, and that is structure of chloroplast and also difference between prokaryotic and eukaryotic cell. In today's lecture I am going to tell you various secrets, डायग्राम, क्लोरोप्लास्टची डायग्राम कशी काढायची, त्याच्यातले खूप सारे बारकावे एकदम सिंपल पद्धतीने तुम्हाला मी ही डायग्राम काढायला शिकवणार आहे. तसंच हे प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सेल मधला डिफरन्स कसा लक्षात ठेवायचा ते देखील एकदम इझी पद्धतीने सांगणार आहे. ओके, सो हे लेक्चर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू नीट लक्ष देऊन ऐका. सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट कन्सेप्ट, दॅट इज स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं की क्लोरोप्लास्ट इट इज अ टाईप ऑफ प्लास्टिड. जे क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट असे दोन मेन आपण प्लास्टिडचे टाईप बघितले. क्रोमा म्हणजे कलर, सो जे कलर्ड प्लास्टिड्स असतात त्यांना क्रोमोप्लास्ट म्हणतात, आणि त्यातलाच हा एक प्रकार आहे क्लोरोप्लास्ट. सो व्हाय this chloroplast is green in color? Because it is having green colored pigment called as chlorophyll, and due to that chlorophyll नावाचं पिगमेंट विच इज ग्रीन इन कलर. आपण लास्ट लेक्चरमध्ये व्हेरियस पिगमेंट्स आणि त्यांचे कलर्स हे पण बघितलेले होते. सो बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल पिगमेंट क्लोरोप्लास्ट इज ग्रीन इन कलर. मग ह्याचं स्पेशल असं इम्पॉर्टन्स काय आहे तर येस, आपल्या प्लांट सेलमध्येच फक्त हे प्लास्टिड्स तर प्रेझेंट आहेतच, शिवाय जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते आपण म्हणतो की प्लांटमध्ये क्लोरोप्लास्टमध्ये किंवा जो ग्रीन प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये असणारं हे क्लोरोप्लास्ट या स्ट्रक्चरमध्ये ॲक्च्युअल प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस होते. व्हॉट इज फोटोसिंथेसिस तर सनलाईटचा यूज करून त्याच्यापासून केमिकल रिॲक्शन्स थ्रू एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस, अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस, अँड दिस प्रोसेस हॅपन्स इन क्लोरोप्लास्ट. सो ह्याचं इम्पॉर्टन्स हे खूप जास्त आहे फॉर सर्वायवल ऑफ प्लांट्स. ओके, आता ह्याचं स्ट्रक्चर बघूयात आणि ह्याचे फंक्शन्स अशा दोन टाईप्समध्ये किंवा दोन भागांमध्ये आपण ह्याचं स्टडी करणार आहोत. सगळ्यात आधी याचं स्ट्रक्चर दाखवते. बघा, प्लास्टिड्स आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेले होते की दीज आर डबल मेम्ब्रेन, त्यांच्यामध्ये डबल मेम्ब्रेन असणारे स्ट्रक्चर्स हे प्लास्टिड्स आहेत. आउटर मेम्ब्रेन ॲज वेल ॲज इनर मेम्ब्रेन. मग आता हा प्लास्टिड जो क्लोरोप्लास्ट हा देखील एक प्लास्टिडच आहे. सो ह्याला देखील आपल्याला दोन मेम्ब्रेन दाखवायची आहेत. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जी डायग्राम दाखवली आहे स्टुडंट्स, तर त्याच्यात अगेन 3D व्ह्यूमध्ये दाखवली आहे. एक्झाममध्ये काढायला थोडंसं डिफिकल्ट वाटू शकतं ते तुम्हाला, आणि म्हणून या पद्धतीनं इझी डायग्राम कशी काढायची ते नीट लक्ष देऊन ऐका. सो मी काय केलं, पहिल्यांदा ओव्हल शेपमध्ये दोन मेम्ब्रेन्स दाखवली. दिस इज आउटर मेम्ब्रेन, दिस इज इनर मेम्ब्रेन. आता या आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन या दोघांच्या मध्ये ही जी स्पेस दिसते का, हां, त्या दोघांच्या मेम्ब्रेनमधली स्पेस इंटर मेम्ब्रॅनस स्पेस. दोन मेम्ब्रेनच्या मधली जागा त्याला म्हणायचं इंटर मेम्ब्रॅनस स्पेस. आता याच्या स्ट्रक्चरकडे वळूयात. आतले जे कंपोनंट्स आहेत, हा पूर्ण रिजन जो आहे तो पूर्ण रिजन त्याला म्हणायचं स्ट्रोमा. स्ट्रोमा इज नथिंग बट मॅट्रिक्स, म्हणजे आतली जी जागा आहे या क्लोरोप्लास्टमधली त्या जागेला, रिकाम्या जागेला म्हणायचं स्ट्रोमा. आणि याच्यामध्ये व्हरायटी ऑफ एन्झाईम्स स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. DNA असतात, वेगवेगळे एन्झाईम्स असतात, त्यानंतर कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट असतात की जेणेकरून याच्यामध्ये व्हरायटी ऑफ केमिकल रिॲक्शन्स ह्या कंटिन्युअसली होत असतात. सो द मॅट्रिक्स ऑफ क्लोरोप्लास्ट इज कॉल्ड ॲज स्ट्रोमा. What is stroma? It is nothing but the matrix which contains variety of pigments, variety of enzymes, DNA, carbohydrates, etc. Okay. आता या मॅट्रिक्स मध्ये there are special types of structures which are known as grana. आता हे ग्रॅना कसे दाखवायचे बघा. आपले जे कॉइन्स असतात एकमेकांच्यावरती ठेवल्यानंतर जसं स्ट्रक्चर दिसेल. आता ह्याची डायग्राम नीट लक्ष देऊन बघा कशी काढते मी. सगळ्यात आधी अशा दोन लाईन्स काढून घ्यायच्या आणि जस्ट ह्या पद्धतीनं जोडायच्या. हे एक सिंगल स्ट्रक्चर, याला म्हणायचं ग्रॅनम. आणि असे खूप सारे ग्रॅनम एकत्र येतात
प्लुरल त्याला ग्रॅना म्हणायचं. बघा कसे काढलेत मी, जस्ट अशा पद्धतीने सगळ्यात आधी 2 लाईन्स काढून घेतल्या, जोडले आणि नंतर जस्ट खाली एक लाईन काढायची, इकडे इकडे जोडायचं. मग अशा पद्धतीने अनेक ग्रॅना एकमेकांच्या वरती ठेवून जे स्ट्रक्चर तयार झालं त्याला म्हणायचं थायलॅकॉइड. सिंगल ग्रॅनम, अनेक ग्रॅनम एकमेकांच्या वरती ठेवून ही जी लॉंग स्ट्रक्चर तयार झालं ते त्याला म्हणायचं थायलॅकॉइड. सो हे थायलॅकॉइड आणि ग्रॅना मी इथं दाखवते. असे खूप सारे 30, 40, 50 असे ग्रॅनम एकमेकांच्या वरती अरेंज झालेले असतात. त्यांची संख्या जी आहे ती व्हॅरिंग असते, काहीमध्ये कमी, काही ठिकाणी जास्त. आता ह्या ग्रॅनाला जोडणारे एक ट्यूबसारखे स्ट्रक्चर्स असतात, त्यांना म्हणायचं इंटरग्रॅनल लॅमेली. 2 ग्रॅनमच्या मध्ये आहेत ना ते, सो त्यांना म्हणायचं इंटरग्रॅनल लॅमेली. ते काय करतात, ह्या ग्रॅनाला एकमेकांशी कनेक्ट करायचं काम करतात. बस झालं, एवढं स्ट्रक्चर तुम्ही जरी तुमच्या डायग्रॅममध्ये दाखवलं, इट इज मोर दॅन सफिशियंट. आता ह्या ग्रॅना दाखवला आपण आणि ग्रॅनाचं स्टॅक ऑफ ग्रॅना त्याला म्हणायचं थायलॅकॉइड. इथे दाखवते स्टॅक ऑफ ग्रॅना त्याला म्हणायचं थायलॅकॉइड. फरक लक्षात आला? ओके. आता बघा, हे पूर्ण स्ट्रक्चर झालं, एवढं तुम्ही दाखवलं, एवढे पार्ट्स तुमच्या डायग्राममध्ये आले तरी सफिशियंट आहेत. बघून घ्या. तुम्ही बरेचदा सांगता की बोर्डवरचं लिहायला वेळ देत चला, तर तुम्ही जस्ट पॉज करायचं, जे आहे ते. हां, ही डायग्रॅम तुम्हाला मिळणार नाही टेक्स्टबुकमध्ये, सो ही डायग्रॅम इम्पॉर्टंट आहे, ती काढून घ्यायची. आता ह्या स्ट्रक्चर तुम्हाला मी सांगता सांगता एक्सप्लेन केलं. पार्ट्स कसे कसे लिहायचे, 2 मेन पार्ट्स, एक स्ट्रोमा आणि दुसरा ग्रॅना. सिंग्युलर ग्रॅनम, प्लुरल ग्रॅना. ओके. आता हे स्ट्रोमा हे काय आहे, इट इज मॅट्रिक्स. क्लोरोप्लास्टची मॅट्रिक्स आहे स्ट्रोमा हे, की ज्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ एन्झाईम्स प्रेझेंट आहेत असं तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये कंटेन्स एन्झाईम्स, त्यानंतर काय सांगितलं रे, DNA, त्यानंतर कार्बोहायड्रेट्स देखील याच्यामध्ये प्रेझेंट असतात, रायबोझोम्स असतात. बघा, तुम्हाला आठवत असेल आपण याच्या आधी मायटोकॉन्ड्रिया जेव्हा शिकलो तेव्हा त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की देर आर ओनली 2 सच सेल ऑर्गॅनल्स की ज्यांना स्वतःचं असं जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं. त्याच्यामध्ये तो होता एक मायटोकॉन्ड्रिया आणि दुसरा म्हणजे क्लोरोप्लास्ट. सो या क्लोरोप्लास्टचा हा जो स्ट्रोमा रिजन आहे, हे मॅट्रिक्स रिजन, याच्यामध्ये त्याचा स्वतःचा DNA देखील प्रेझेंट असतो, रायबोझोम असतो. सो त्याच्यामध्ये देखील प्रोटीन सिंथेसिससाठी त्याचा रोल इम्पॉर्टंट असणार आहे. कार्बोहायड्रेट्स हे आहेत एनर्जी प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये हेल्पफुल असणारे सबस्टन्सेस. सो हे एवढे सगळे सबस्टन्सेस या स्ट्रोमा रिजनमध्ये प्रेझेंट असतात. व्हेअर ॲज ॲक्च्युअल प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस जी आहे ती होते इन ग्रॅना रिजन. ग्रॅना जर तुम्ही त्याला अजून इलॅबरेट केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा अजूनही वेगवेगळे स्ट्रक्चर्स जे आहेत ते प्रेझेंट असतात आणि ॲक्च्युअल प्रोटीन फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे म्हणजे एनर्जी प्रोडक्शनची जी प्रोसेस ती होते या ग्रॅनम रिजनमध्ये. ओके. जे क्लोरोप्लास्ट पिगमेंट्स आहेत आपले, क्लोरोफिल जे आहे ना, हे क्लोरोफिल पिगमेंट हे ह्या ग्रॅनामध्ये प्रेझेंट असतं. आलं लक्षात? सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. नाव द नेक्स्ट पार्ट फ्रॉम द सिलेबस, जो लास्ट पार्ट आहे ॲक्च्युली, तो आहे प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक सेल्स या दोघांच्यामध्ये असणारा डिफरन्स. ओके. तो पार्ट बघूयात. तुम्हाला 2 आणि 3 मार्क्ससाठी हमखास विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांपैकी तो एक प्रश्न आहे की डिफरन्शिएट करायचं आहे तुम्हाला प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये. डिफरन्स इझी कसा सांगायचा ते तुम्हाला मी आज सांगते. बघा, नीट ऐकून घ्या. आता हा जो वर्ड आहे प्रोकॅरियोटिक, इट इज मेड अप ऑफ 2
different words. Pro means primitive and carry on means nucleus. सो ज्या सेल्समध्ये न्यूक्लियसचं स्ट्रक्चर एकदम प्रिमिटिव्ह आहे, बेसिक स्ट्रक्चर्स आहे, त्याच्यामध्ये सेल ऑर्गॅनल्स वगैरे प्रेझेंट नाहीत, ओके, त्या पद्धतीच्या सेल्सना म्हणायचं प्रोकॅरियोटिक सेल्स. वेरॅज युकॅरियोटिक म्हणजे मॉडिफाईड किंवा डेव्हलप्ड अशा पद्धतीचं सेल स्ट्रक्चर असणारं जे आहेत त्या युकॅरियोटिक सेल्स त्यांना म्हणायचं. आता ह्या दोघांच्या मधला डिफरन्स सांगताना पहिला जो पॉईंट येतो तो येतो त्यांचा साईज. दोघांच्या साईजमध्ये जर आपल्याला कंपॅरिझन करायची झाली तर प्रोकॅरियोटिक सेलचा साईज हा येतो 1 to 10 मायक्रोमीटर. सेलचा साईज मोजण्याचं युनिट आहे मायक्रोमीटर. सो प्रोकॅरियोटिक सेलचा साईज किती? 1 ते 10, 1 to 10 मायक्रोमीटर. वेरॅज युकॅरियोटिक सेलचा साईज येतो 5 to up to 100 मायक्रोमीटर. इथंपर्यंत यांचा साईज असू शकतो. युकॅरियोटिक सेलचा साईज किती? 5 to 100. यांचा किती? 1 to 5 मायक्रोमीटर दोघांचंही युनिट आहे. आता डिफरन्सचा पुढचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये न्यूक्लियस हे ॲक्च्युली आता नॉर्मली आपण न्यूक्लियसची डायग्राम काढताना कशी दाखवली होती, ते न्यूक्लियस मग त्याचं पोअर्स असतात, त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस असतं वगैरे, मग तशा पद्धतीचं मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस हे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतं. इट इज ॲब्सेंट. मग इथं आपण काय सांगणार की मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस ॲब्सेंट. मग काय असतं तर न्यूक्लियस सारखं रिझेंबल करणारं एक स्ट्रक्चर असतं इन युकॅरियोटिक सेल विच इज नोन ॲज न्यूक्लिओइड. बघा दाखवते मी डायग्राम काढून. नाउ व्हॉट इज न्यूक्लिओइड? तर एक प्रोकॅरियोटिक सेलची, एक सेकंद, इथेच लिहिते, इथे आणि इथे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनलीज प्रेझेंट असतात. इथं ॲब्सेंट आहे, इथं प्रेझेंट असतात. हे झालं प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकमधला दुसरा डिफरन्स. आता मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस नसतं, मग ह्याच्यात काय असतं तर अगेन ह्याच्यामध्ये पण आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन आपलं सेल वॉल, बॅक्टेरिया जे असतात की नाही, वेगळे वेगळे बॅक्टेरिया, तर ते त्याचं एक्झाम्पल म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल आहे बॅक्टेरियल सेल. मग बॅक्टेरियल सेलमध्ये देखील सेल वॉल, सेल मेम्ब्रेन हे प्रेझेंट असतात. सो ही झाली त्या बॅक्टेरियल सेलची सेल वॉल. त्यानंतर हे त्याचं प्लाझ्मा मेम्ब्रेन. अजून एक आउटर लेअर तुम्ही त्याचा कॅप्सूल म्हणून पण दाखवू शकता, जो एकदम हार्ड असतो, कठीण टणक असं स्ट्रक्चर कॅप्सूल असतं, जे तुम्ही सेल वॉलच्या आउटर देखील दाखवू शकता. एकदम बेसिक मी फक्त पार्ट तुम्हाला ह्या दोघांच्या मधला डिफरन्स कळण्यासाठी जेवढा गरजेचा आहे तेवढाच दाखवते. ओके, आता ह्याला असतो व्हिपसारखा, शेपटासारखा फ्लाजेला नावाचं स्ट्रक्चर. त्यानंतर त्यांच्या मूव्हमेंटसाठी पायली किंवा पायलाय नावाचं, पायली, पायलाय दोन्ही तुम्ही उच्चार करू शकता. हे स्ट्रक्चर्स असतात की जे त्यांच्या अगेन लोकोमोशनसाठी यूजफुल असतात. आणि हे जे सांगितलं ना तुम्हाला मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस नसतं, मग काय असतं तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं थ्रेडसारखं न्यूक्लिअर मटेरियल असतं, त्याच्या भोवतीनं मेम्ब्रेन हे नसतं. आणि हे जे एक पुंजक्यासारखं थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे न्यूक्लियस सारखं असतं, रिझेंबल करतं न्यूक्लियसशी, त्या स्ट्रक्चरला म्हणायचं न्यूक्लिओइड. हां, व्हॉट इज न्यूक्लिओइड? इट इज द स्ट्रक्चर विच रिझेंबल्स न्यूक्लियस. युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस सारखं असणारं स्ट्रक्चर, जेनेटिक मटेरियलच असतं याच्यात, पण ह्याच्यात फरक काय आहे तर त्याला मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स हे याच्यामध्ये नाही आहे. मग जसं याच्यात मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस नाही तसंच इथे मी म्हणते न्यूक्लिओइड प्रेझेंट. हां, इथे ॲब्सेंट. आता मग ह्याच्यात काय असतं तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जसं न्यूक्लियस नाही तसंच बाकीचे सेल ऑर्गॅनल्स, जसं की आपण आता जे जे व्हरायटी ऑफ सेल ऑर्गॅनल्स शिकलो ते कुठलेच सेल ऑर्गॅनल्स या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट नसतात. हे त्याचं सायटोप्लाझम आपण जस्ट दाखवणार आहे. आणि बाकीचे स्ट्रक्चर, हां ह्याच्यामध्ये अजून एक स्ट्रक्चर असतं विच इज कॉल्ड एज प्लाझ्मिड, जो एक्स्ट्रा
काय म्हणतो एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA असतो तो. ह्याचं स्ट्रक्चर तुम्हाला 9th मध्ये आत्ता तरी डिटेल दिलेलं नाही आहे. सो मी अजून देऊन समजण्याऐवजी कॉम्प्लिकेशन्स वाढवत नाही. फक्त हे एवढं समजून घ्या की 2 सेल्समध्ये असणारे स्ट्रक्चरचा डिफरन्स कळण्यासाठी म्हणून मी फक्त बेसिक जेवढे पार्ट्स दाखवणं गरजेचं आहे तेवढेच मी इथं दाखवले, हे डोक्यात ठेवा. मग इथं काय म्हणूयात आपण, नो मेम्ब्रेन बाउंड, किंवा आपण असं म्हणूया मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स ॲब्सेंट आणि इथे प्रेझेंट. ह्याच्यात युकॅरियोटिक सेलमध्ये व्हरायटी ऑफ सेल ऑर्गॅनल्स प्रेझेंट असतातच, हे आपण बघितलं. ओके, हे काही डिफरन्स झाले, पॉईंट्स झाले ह्या प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमध्ये. तुम्हाला ही डायग्रॅम जर रेफरन्ससाठी हवी असेल, तुम्हाला एक्झाममध्ये काही डायग्रॅम विचारली जात नाही युकॅरियोटिक सेलची. फक्त हे न्यूक्लिओइड म्हणजे काय आहे, मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस नसतं वगैरे, हे काय जे सांगितलं ना ते जरा जास्त कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी म्हणून ही डायग्रॅम दाखवलेली होती. दोघांच्यामध्ये डायग्रॅमचा डिफरन्स तुम्हाला दाखवायचा नाही आहे, डायग्रॅम विचारली जात नाही. डायग्रॅम फक्त तुम्हाला विचारलीच तर प्लांट आणि ॲनिमल सेलची जी आपण सुरुवातीला बघितली होती चॅप्टरच्या ती विचारली जाते. आणि अर्थातच याचं एक्झाम्पल बॅक्टेरियल सेल्स आणि युकॅरियोटिक सेल्समध्ये अर्थातच आपले सगळे प्लांट आणि ॲनिमल सेल्स आपण जे जे आत्ता बघितले ते सगळे येतात युकॅरियोटिक सेलमध्ये. ओके, सो किती 1 2 3 4 5 तरी डिफरन्स आपले झाले. 2 मार्क्ससाठी शक्यतो तुम्हाला ह्याच्यामधला डिफरन्स जे आहे ते विचारले जातात. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला डिफरन्स विचारला जातो तर हे एक्झाम्पल्स डिफरन्समध्ये कन्सिडर केले जात नाहीत, हे एक डोक्यात असू दे. बरेचदा आपण सपोज 2 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं तर 4 पॉईंट्स तरी तुम्हाला लिहायचे आहेत. डिफरन्सचे 4 पॉईंट्स लिहायचे आहेत फॉर 2 मार्क्स, आणि ज्याच्यामध्ये एक्झाम्पल हे इन्क्लूड नसावं, हे एक लक्षात ठेवा. ओके, सो हे 4 मार्क्स किंवा हे जे 4 पॉईंट्स झाले तुम्हाला 2 मार्क्स मिळण्यासाठी सफिशियंट आहेत. सो हे झालं आपला चॅप्टरचा लास्ट पार्ट. इथे आपला हा चॅप्टर संपतोय. एक्सरसाइज डिस्कशन गरजेचं वाटत नाही मला, कारण त्यातले बराचसा पार्ट आपण थिअरी सांगताच एक्सप्लेन केलेला आहेच. सो इथेच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढचा चॅप्टर जो आहे तो स्टार्ट करणार आहे.